असावी लागते एखादी अपयशाची कहाणी. कोणी एका दिवसात करोडपती बनत नाही. त्यासाठी ना मेहनत करावं लागते अंतःकरणापासून. तेव्हा कुठे जाऊन आपलं नावाची किंमत होत असते. त्यामुळं पुन्हा ज्याला आपल्याला किंमत येत असते. त्यामुळं लय विचार करण्यात मजा नाही. एखादी असावी लागते अपयशाची कहाणी. कोणी एका दिवसात करोडपती बनत नाही. ह्यासाठी संकट किती जरी आलं तर हार मानायची नाही. कोण काय म्हणतं त्याकडे लक्ष द्यायचं नाही. आपली आपली बुद्धी आपल्या संग, आपल्यावर वाईट काळ असल्यावर कोणी येऊ शकत नाही. हे कधीही खरं आहे. म्हणून आपली वेळ बघून आपण करायचं. दुसऱ्याचा लय विचार करण्यात मजा नाही. कितीही संकट आलं तर हार मानून चालत नाही. अपयशाची येईल म्हणून आता ही आकाशी उडणार पाखरं, घेईल भरारी पाखरं, परंतु ते त्यांचं काम चालूच आहे. ते कुणाचा विचार करत नाही ते. कारण की आपल्याला वाईट वेळ असल्यावर आपल्याला एखादा शिकार मांजरासारखा घ्यावं लागतं ना झेप. तवा ना त्याला हार मानून चालत नाही. अपयशाची तवा किती जरी आलं तर अपयश मानून चालतच नाही. कोण काय म्हणतं त्याकडे लक्ष देऊन चालतच नाही. त्यासाठी आपल्याला अंतःकरणापासून अपयश जरी आलं तर हार मानून चालत नाही. किती जरी येऊ दे अपयश तरी सुट्टी द्यायची नाही. आणि संकट किती जरी आलं तर हार मानायची नाही. आज जरी संकट आलं तर उद्या चांगलीच वेळ येणार आहे. माझ्या जीवनाची खरी परिस्थिती सांगतो. जीवनामध्ये किती जरी अडचणी आल्या तरी सोसावं लागते. त्या दगडावरती घातला म्हणून दगड फुटत असतो. आणि त्याला आकार येऊन एखादी मूर्ती बनायची असल्यावर त्याला आकार देऊन घाव सुसून कुठं त्या दगडाच्या पाया पडतं माणूस. त्यासाठी ना अवघ्या आयुष्यात संकट किती जरी आलं तर हार मानायची नाही. वाऱ्याचा वेग वाऱ्याच्या वेगानंच येणार आहे. माणसाचा वेग माणसाच्या वेगानंच येणार आहे. ह्यासाठी आपला विचार आपल्या संग, दुसऱ्याचा लय विचार करण्यात मजा नाही. तुम्ही काय करा, आपली एखादा वेळ जरी आपल्यावर आली तर कोणी येणार नाही. ही कधीही खरं आहे. म्हणून आपण संकट हार मानायची करूच नका. उगवता सूर्य ते कधी हार मानत नाही. त्याचं रोजचं काम तितकंच चालू करतंय. त्यासाठी किती जरी संकट आलं तर सोसावं लागतात घाव. त्यासाठी हार मान नका. आज जरी वाईट काळ असला तर उद्या चांगलाच येत असतो. ह्यासाठी अंतःकरणापासून मेहनत करा. एक ना एक दिवस टॉपचा होतच असतो. कोणी एका दिवसात करोडपती होऊन अंबारीन बत्ती सोन्याची चैन करून तोळ्याची घालत नाही. त्यासाठी शून्यातून अशून्य व्हावं लागतं. तेव्हा कुठे जाऊन नावाची किरत होत असते. ह्यासाठी आपण अंतःकरणापासून काम करा. ज्या मेहनतवरती फोकस करतो त्यावर. जिथं अपयश पुन्हा येणार नाही तिथं चुकून सुद्धा घेणार नाही. तुम्ही बघता पण सबस्क्राईब करत नाही. करा राव, 1 सेकंद लागतोय फक्त. बघा या आकाशी बघा पाखरं कशी घेतात झेप. परंतु किती जरी संकट आलं स्वतःला सामोरं जावं लागतंय. काम करायचं झालं तर स्वतःला करावं लागतं, दुसरं येणार नाही. ह्यासाठी सबस्क्राईब आणि लाईक करा. तुम्ही बघता पण करत नाही. हारच म्हणाय ना किती पण संकट येईल. धन्यवाद. भेटू अशाच व्हिडिओसाठी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा. धन्यवाद.